अप्पा, इतक्या वर्षांनी भेटतोय आपण, असं बोला नको आता. अप्पा, घर सांगू का? बरं झालं तुम्ही इथे भेटलात. आता तुम्हाला घरीच घेऊन जाते. माहितीये मला दादा राघवेल, पण तुम्ही समजावाल ना त्याला? अप्पा खरंच सांगू, कधी कधी असं वाटतं की माझी जरा चूकच झाली. मी तेव्हाच पुन्हा यायला हवं होतं घरी, तुमच्याशी बोलायला हवं होतं आणि तुम्हाला सांगायला हवं होतं की दादाला समजावा म्हणून. असं चुकलं अप्पा. पण एक गोष्ट मात्र नक्की, ह्यांच्याशी लग्न करण्याचा माझा निर्णय चुकीचा नव्हता. खूप सुखाचा संसार आहे माझा अप्पा. मी खूप आनंदी आहे, खूप सुखात. मुलं आहेत, नातवंड आहेत, पतवंड पण आहेत तुम्हाला. आणि तुम्हाला माहितीये का, हरीश माझा धाकटा, त्याच्या घरी पण आता गोड बातमी आहे. अप्पा, पतवंडांना पणजोबा भेटणार आहे. असं किती जणांचं भाग्य असतं सांगा मला. तुम्ही घरी चलाच. तुम्हाला सांगते, तुम्ही एकदा श्रीनिवासना भेटलात ना की चुटकी शिरशी राग जाईल बघा सगळा. खरंच सांगते अप्पा. अप्पा चला ना, माझा सुखाचा संसार बघायला तरी चला. असं राग धरू नका आता. मी म्हटलं ना तुम्हाला, ओरडा मारा, चार खडे बोल सुरू, मी काही ऐकायला तयार आहे. खरंच सांगते मी रडणार पण नाही. तुम्ही वाटेल ते बोला, पण बोला अप्पा. अप्पा, इतकी वर्ष झाली तुमचा आवाज ऐकायला हे कान आसुसलेत अप्पा. बोला ना अप्पा. अप्पा बोला ना अप्पा माझ्याशी. अप्पा बोला ना माझ्याशी. अप्पा हात जोडते, बोला ना माझ्याशी अप्पा. बोला ना अप्पा. सिद्धू, हा भाई आता अजून एक प्रॉब्लेम झालाय. आता काय झालं? अरे तो टेम्पोवाला म्हणतो टेम्पो खराब झाला आता. नक्की ते कोणतरी मुद्दाम करतंय. हा, आम्हाला पण असंच वाटतंय. तो किती वेळचा टेम्पो तिथे थांबून आहे. हा, हे मी बघतो. दादा काय झालंय नेमकं? अहो ते वायरिंग मध्ये प्रॉब्लेम झालाय. अहो मग मेकॅनिकला बोलवा ना. हो बोलवलंय, पण काम व्हायला थोडा वेळच लागेल. मेकॅनिक येणार, काम करणार, किती वेळ लागेल सांगता येत नाही. टेम्पो सुरू व्हायला थोडा वेळच लागेल दादा. एक काम करा, मला चावी द्या, मी बघतो काय ते. चावी आता सिद्धू, तोपर्यंत मी दुसरा टेम्पो मॅनेज होतोय की बघ. ठीक आहे. द्या. काय चाललंय तिकडे? अहो मॅडम काय सांगू तुम्हाला, इकडे फुल राडा चालू झालाय. हो त्या सिद्धू भाऊने आपल्या लोकांना जाम पडवलंय. एक एक करून सगळे पळून चाललेत मॅडम. हे पहा, मी त्या सिद्धूचं कौतुक करण्याचे पैसे नाही दिले तुम्हाला. काहीही करा, पण तो सिद्धू घरी येणार नाही याची व्यवस्था करा. समजलं? अहो मॅडम, पण मी एकटा काय करू? हे पहा, टेम्पो बंद पाडा, काय वाटेल ते करा, मला सांगू नका. अरे खूप ट्राय केला, चालूच होत नाही यार. विश्वा काय झालं? दुसरा टेम्पो अरेंज नाही. अरे महाशिवरात्रीच्या ट्रॅफिकमुळे काहीच मॅनेज होत नाही. मी 2-3 ठिकाणी फोन केले, पण कोणीच अवेलेबल नाही. अरे अरे पण आता काय करायचं सिद्धू? विश्वा, भावनाला सांग तयार राहा. सिद्धू पिंडा घेऊन येतोय.